जय हिंद जय भारत. मी सातत्याने प्रबोधन करत असतो की सर्व सरकारमधील राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाने सुधारा 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 सातत्याने प्रबोधन करत असतो, प्रवचन देत असतो फेसबुक लाईव्हवर. सुधारा सुधारा सुधारा. का सुधारा? जे क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, विश्वभूषण, महामानव, युगपुरुष, 14व रत्न, भारतरत्न, बॅरिस्टर, सिंबल ऑफ नॉलेज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साऱ्या जगाला गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांची प्रेरणा घेऊन 14 ऑक्टोबर 1936 रोजी धम्मदीक्षा भूमीवरती नागपूरच्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तो होता दसऱ्याचा सण. आणि तो दसरा म्हणजे धम्मदिन आपण संबोधला जातो. आणि 14 ऑक्टोबर संविधान धम्मदिनाच्या, धम्मप्रवर्तक दिनाच्या औचित्य साधून रवींद्र शिंदेने एक दिल एक समाज, एक दिल एक समाज, एक दिल समाज ही संज्ञा घेऊन संपूर्ण आंबेडकरी समाज एकत्रित करण्यासाठी विविध धम्म परिषदेचे धम्माच्या दिवशी 14 ऑक्टोबर धम्मदिन दसऱ्याच्या दिवशी आयोजन केलं. का? सगळे प्लॅटफॉर्मवर एक नेते यावेत. परंतु विविध हिंदूंचे सण, मराठ्यांचे सण, सर्व जाती धर्मियांचे सण, 18 पगड जाती धर्म सगळे सण साजरे करतात. गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, की तथागत आंबेडकरांची जयंती असो, की तथागत गौतम बुद्धांची जयंती असो, आज संपूर्ण मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे. मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे. आणि ह्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सर्वात जास्त कोणता जर समाज असेल तो आंबेडकरी समाज, बौद्ध धर्मीय समाज आहे. इतर जाती भाषिक समाज केवळ आरक्षण पुरता आहे. इतर जाती भाषिक समाज केवळ आरक्षण पुरता आहे. परंतु अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा फक्त एक आंबेडकरी समाज आहे, तथागत गौतम बुद्धांचा समाज आहे. आज राज्य सरकारमधील मंत्री महोदय, काही मंत्री जे मूळ बीजेपी नाहीत, काही मंत्री जे मूळ बीजेपी नाहीत, काही मंत्री जे मूळ बीजेपी ते भाड्याने आलेले आहेत, ते भाड्याने हायर केलेले आहेत, ते आमच्या बाबासाहेबांच्या कायदा कानूनची संविधानात्मक शपथ घेतात आणि महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करून विविध जाती वितीमध्ये तेढ निर्माण करतात. जातीय तेढ निर्माण, हिंदू मुस्लिम विरुद्ध सातत्याने भाष्य करतात. ते मितेश राणे जे संविधा पदावर बसलेले आहेत. मग मुख्यमंत्री काही दूध खुळे आहेत का? गृहमंत्री काही दूध खुळे आहेत का? त्यांना कायदा कानून, धर्मप्रसार, धर्मजातीभेद कळत नाही का? नक्षलवादी कायदा तुम्हीच बनवलाय ना? का? ज्या नक्षलवादी संघटनात्मक कारवाया होतील त्यांच्यावर कारवाई करायला नक्षलवादी कायदा तुम्हीच पारित केलेला आहे ना? आत्ताच 2-4 महिन्यापूर्वी केलाय तुम्ही. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद, विधानसभेमध्ये केलेला आहे. आणि तो नक्षलवादी कायदा हा केवळ विरोधकांच्या संघटना नेस्तनाबूत करण्यासाठी केलेला आहे. परंतु हा मूळ नक्षलवादी कायदा तुमच्या पायावरच पडलेला आहे धोंडा. हे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो. तुमच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील,
अनेक विधानं करतात आणि त्या विधानाला काही भोंदू जैन मुनी असतील, भोंदू छत्रपती महाराजांचे प्रवर्तक सांगणारे लोक असतील, ते भोंदू जैन मुनी निलेश चंद्रा, भोंदू संभाजी भिडे, भोंदू कंगना रनावत जी उद्धव ठाकरे करून लोकसभेत खासदार झाली. नवनीत राणा उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा निघालेली कोविड कालावधीमध्ये ती तोंडावर पडली, आता कुठेच नाही. त्यांच्याच लोकांनी तिथं पानिपत केलं. तरी बीजेपी RSS सरकारला जाग येत नाहीये. संपूर्ण देशामध्ये एफशिम पाईल गाजत असताना राज्यामध्ये कॅप्टन अशोक खरात पाईल निघते आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यात अडकलेले आहे. 39 मंत्री, 39 सरकारमधील राज्यकर्ते लोक, राजकारणी लोक ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. आणि तुम्हाला साधा देवेंद्र फडणवीसला नैतिक जबाबदारी समजून राजीनामा देता येत नाही. 27 तारखेला ठाणा कोर्ट जिल्हा कलेक्टर कार्यालयाजवळ संविधानाच्या उद्देशिकेखाली एकमेव रवींद्र शिंदेने आवाज उठवला. जे काळे पोस्टर दाखवले, अर्धनग्न आंदोलनाचा आवाज उठवला. तात्काळ जिल्हा कलेक्टरने मीटिंग लावली की तुमचं काय आंदोलन आहे. जिल्हा खातेधिकाऱ्याने विचारलं. मी सांगितलं मला राज्य सरकार बरखास्त करायचे आहे. जे संविधानिक पदावर बसलेले आहेत, जर ते भोंदूबाबाच्या नादी लागून भोंदूगिरी चौकटीमध्ये हे सगळे लोक अडकलेले आहेत आणि भ्रष्टाचाराच्या बरबसपुरी मारलेली आहे. निवडणुका हॅकिंग करून निवडणूक लढवून येते, त्याला जनमतच नाही आहे. तर असं सरकार मला राज्यपालांनी बरखास्त करावं, असं सरकार राष्ट्रपतींनी बरखास्त करावं, असं निवेदन मी जिल्हा कलेक्टरला दिलं आणि ते राज्यपाल आणि राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे आणि राष्ट्रपतीपर्यंत पोहोचावं हे माझं निवेदन आहे. हा निषेध एकमेव रवींद्र शिंदेने नोंदविला. सर्व सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे कोणीही हा निषेध नोंदवला नाही की सरकार बरखास्त करा, सरकार बरखास्त करा, सरकार बरखास्त करा. आता रवींद्र शिंदेने तो एक आक्षेप दिले. रवींद्र शिंदे हा ब्लू पॅन्थर आहे, जय भीम आर्मी आहे, महाराष्ट्राचा सिंह आहे, महाराष्ट्राचा कायद्याचा रक्षक आहे, कायद्याचा भोक्ता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी रक्ताचा भीमपाईक आहे. आणि जर माझे बाबासाहेबांचं संविधान, घटना, कायदा, कानून, महाराष्ट्र शासन कायदा कोणी मोडीत काढायचा प्रयत्न असेल तर हा रवींद्र शिंदे संविधानाच्या कायद्यातूनच पेन आणि कलमने हे संपूर्ण सरकार अडचणीत आणणार आहे आणि सरकार बरखास्त करायला नामुष्की येणार हे मला सांगू इच्छितो. कोण तो नितेश राणे? ना सख्या बापाचा, ना सख्या भावाचा, ना सख्या आईचा. कोण तो नितेश राणे? ना सख्या भावाचा, ना सख्या बापाचा, ना सख्या आईचा, ना कुठल्या राजकीय पक्षाचा होऊ शकत. ते महाराष्ट्राच्या जातीवर काय बोलतात, काय चनाव करतात, छत्रपतीचे उंची मोजतात. त्यांनी छत्रपतींचा पराक्रम सांगू नये. छत्रपतीच्या सैन्यामध्ये, मावळ्यांमध्ये मुस्लिम होते. अरे होते मुस्लिम, नव्हते नाही, होते मुस्लिम. सर्व जाती धर्मांना घेऊन 18 पगड जाती घरमन छत्रपतींनी महाराष्ट्र घडवताना त्यांच्याबरोबर मुस्लिम पण होते. अरे मुस्लिम असले म्हणून काय झालं? परंतु जे जाती विघातक मुस्लिम आहेत, पाकिस्तानी मुस्लिम आहेत, जे मुघल साम्राज्याचे 18 दख्खन पठारावर आलेले मुस्लिम मुघल साम्राज्य होतं, त्या मुघल साम्राज्य जो 18 पगड जाती धर्माच्या दख्खनच्या पठारावर येऊन मराठ्यांचा खात्मा करायला आलं, अशा मुघल साम्राज्याचा छत्रपतीने खात्मा केलेला आहे. सर्वसामान्य मुस्लिमांचं नाही. सर्वसामान्य मुस्लिम हा महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्रात राहतो. संविधान काय सांगतं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आम्ही सर्व भाई भाई, हे संविधानचं प्रस्तावना सांगते. आणि तुम्ही
हिंदूंच्या वल्गला करताय. हिंदू असेल तर त्या दुकानदाराला विचारा, त्या शॉपला विचारा. मुसलमान असेल तर तो घेऊ नका. अरे हिंदू मुस्लिम हा भेदभाव कोण करतो? ज्याचं रक्त एक आहे, ज्याचं शरीरातील रक्त एक आहे, तो मानव बनलेला आहे. त्याला 2 डोळे आहेत, 1 कान आहे, 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत. शरीराचे अवयव सारखे आहेत. केवळ टोप्या बदलल्याने मुस्लिम होत नसतो. तर रक्ताचा भारतीय आहे, रक्ताचा महाराष्ट्रीयन आहे, तो मुस्लिम हा मुस्लिमच असेल आणि मराठी हिंदू हिंदूच असेल. हे मी तुम्हाला मितेश राणेला सांगू इच्छितो. अरे तुमचं अस्तित्व काय? तुमचं शैल्य काय? तुमच्या बापाचे दिवस कोंबडी विकून गेले काय? आणि कोंबडे विकून विकून भ्रष्टाचाराने माया कमावली. जेव्हा ईडीची फाईल निघाली तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये उडी मारली. काँग्रेसमध्ये डाळ शिजली नाही, शिवसेनेमध्ये डाळ शिजली नाही. शिवसेनेतून हाकलून दिलं आणि काँग्रेसनेही विचार केला नाही, हाकलून दिलं. त्या नारायण राणेने कोंबडी विकून दिवस काढून पूर्ण बजबजपुरी भ्रष्टाचार केला. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हाताखाली घेऊन 1 वर्षाच्या मंत्री कालावधीत नको ती माया कमवली. विदेशामध्ये हॉटेल, गोव्यामध्ये हॉटेल, सर्वीकडे जमिनी इंडस्ट्री. आज मुंबईमध्ये जो चोंबूरच्या कोंबडी चोर दुकानामध्ये राहणारा व्यक्ती आज मुंबईमध्ये 10 मजली बंगला बांधतो. हे कुठून आली माया? हे कुठून आली काया? टेरेसवरती जेवण करता, नातवाबरोबर खेळता. हे कुठून आलं सर्वस्व? काय बोलायचे अधिकार आहे तुम्हाला? जातीय तणाव निर्माण करण्याचा काय अधिकार आहे? म्हणून मी महाराष्ट्राला सांगतोय की जर कोणी जातीय दंगल, जर कोणी जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हीच बनवलेला नक्षलवादी कायदा आहे. तुम्हीच बनवलेला नक्षलवादी कायदा आहे. या नक्षलवादी कायद्याअंतर्गत मितेश राणेवर कारवाई झाली पाहिजे आणि जातीय तेढ निर्माणाऱ्या मितेश राणेंवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आज झाला पाहिजे. मी पोलीस महासंचालकाकडे मेल पुन्हा पाठवतोय की लवकरात लवकर मितेश राणेवर कारवाई करून राज्य सरकारने त्याचं पद, मंत्रिपदाचं पद काढून घ्यावं. देशाच्या पंतप्रधानांना मी सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती, मेलवरती संदेश पाठवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना, राष्ट्रपतीला, राज्यपालाला या माणसाचं मंत्रिपद काढून घ्या जो राष्ट्रद्रोष निर्माण करतो, हिंदू मुस्लिम धक्का पसरवतो. ज्या छत्रपतीने 18 पगड जाती धर्मांना घेऊन राज्य घडविला, राज्याभिषेक करविला, मुस्लिम बांधवांचा मान सन्मान केला, महिलांचा मान सन्मान केला, त्यांना त्यांच्या मान सन्मानपूर्वक त्यांना त्यांच्या राज्यात पाठवलं. असं या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 1.5 फुटाबरोबर कंपेअर करणारा हा निलेश चंद्र कोण? त्याच्यावर कारवाई करा. भोंदू जैन मुनी आहे, भोंदू जैन मुनी आहे. इथं खरे जैन मुनी आहेत ना, ते तोंडावर मास्क लावतात, फडकं लावतात, ते तोंडातून ब्र काढत नाही. पण हा मुनी जर तोंडावर फडकं बांधत नाही आणि तोंडातून वायफळ बरळतो तर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची आकाशी ठेंगणं पडेल, आकाशी ठेंगणं पडेल. त्या 1.5 फुटाबरोबर काय कंपॅरिझन होते? आकाशी ठेंगणं पडेल एवढी छत्रपती शिवाजी महाराजांची उंची आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेला राजपट जो संविधानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला आहे. त्यामुळे ह्या लोकांची उंची कोणी मोजू शकत नाही. अगणित उंची आहे, इन्फिनिटी उंची आहे, अगणित उंची आहे, इन्फिनिटी उंची आहे. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो सायंटिफिकली भाषेमध्ये. त्यामुळे मितेश राणेवर नक्षलवादी कायदा, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आणि अॅट्रॉसिटीचा कायदा. कारण छत्रपती माझे मागासवर्गीय, छत्रपती माझे मागासवर्गीय, जिजाऊ माता भोसले अनुसूचित जाती धर्माचे मागासवर्गीय, शहाजीराजे भोसले ओबीसी समाजाचे संपूर्ण मागासवर्गीय 18 पगड जाती धर्माने घेऊन चालत तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी पण गुन्हा दाखवला होतो. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र.